जळगाव जिल्ह्यामध्ये नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी यासाठी जे आहे प्रशासनाच्या वतीने मतदान केंद्रांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। आपण आता जळगावच्या जामनेर येथील मतदान केंद्रावर आहोत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर आकर्षक अशा पद्धतीने या मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर जे आहे सजावट करण्यात आलेली आहे। जामनेर नगर परिषदेच्या वतीने या ठिकाणी सजावट करण्यात आलेली आहे। फुलांच्या माळा असतील, केळीचे खांब असतील किंवा वेगवेगळी रोपं असतील अशा पद्धतीने या ठिकाणी सजावट करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी मडकी ठेवण्यात आलेली आहे, मडक्यांना फुलांचे हार या ठिकाणी टाकण्यात आलेले आहे आणि आकर्षक असा हा दृश्य आणि विलोभनीय दृश्य वाटावं या दृष्टीने हे मतदारांना या ठिकाणी हे सजावट करण्यात आलेली आहे। दुसरीकडे आपण जर बघितलं तर वेगवेगळे संदेश फलक या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। झाडांचं संरक्षण करा, पावसाचे पाणी साठवा, हवा शुद्ध ठेवा, तसेच इतर जे संदेश आहेत असे जनजागृतीपर फलक या ठिकाणी लावण्यात आलेले आहे आणि त्या माध्यमातून जे आहे एकंदरीतच या ठिकाणी जनजागृती करण्याचा प्रयत्न देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे। आज मतदानाची प्रक्रिया पार पडते आहे आणि मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासन वेगवेगळे प्रयत्न करत असतात आणि त्याच माध्यमातून जी आहे मतदान केंद्रांची आकर्षक सजावट करण्यात येऊन त्या माध्यमातून येणाऱ्या मतदाराला या ठिकाणी प्रसन्न असं वातावरण वाटावं या ठिकाणी त्यामुळेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने हे प्रयत्न करण्यात आलेले असून मतदान केंद्रांची आकर्षक सजावट करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। कॅमेरा पर्सन कुशल पाटील सह किशोर पाटील, TV9 मराठी, जामनेर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।